चला तर आज आपण कडवेवालाची भाजी कशी बनवायची ते पाहूया। तर तेल गरम करून त्याच्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग, लसूण ठेचलेला, एक कांदा मीडियम साईजचा बारीक कापलेला, टॅमॅटो बारीक कापलेला, मीठ टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे। चांगलं परतून झाल्यानंतर याच्यात मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर धना पावडर, जिरा पावडर, हळद पावडर आणि मसाला। माझा व्हिडिओ चालू करायला विसरलेली मी। आता वाल आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। बटाटा पण टाकायचा आहे। एक दोडका पण मी बारीक कापून टाकलेला आहे। आता भाजी चांगली परतून घ्यायची आणि वाफेवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। लागलं तर थोडंसं पाणी टाकायचं। एक 5 मिनिटानंतर आपल्याला परत उघडून याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे चवीसाठी। एकच कोकम टाका म्हणजे पोटाला त्रास होणार नाही। आता वाफेवर ही भाजी आपल्याला 20 ते 25 मिनिटं शिजून द्यायची आहे। वाल शिजला की नाही ते चेक करायचं आहे। शेवटी याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा तांदळाचं पीठ टाकायचं आहे, कोथिंबीर टाकायची आणि मस्त ही भाजी तयार झाली। खूप छान लागते खायला, नक्की बनवून बघा।